दुसरं म्हणजे चार्ली चॅप्लिन. म्हणजे मी नाही सांगू शकत चार्ली चॅप्लिन माझ्यासाठी काय आहेत ते, पण चार्ली चॅप्लिन माझ्यासाठी खूप मोठं इन्स्पिरेशन आहे. आणि चार्ली चॅप्लिननी लहानपणापासून खूप काही गोष्टी मला दिलेल्या आहेत की सामान्य माणसाचा विनोद कसा असतो किंवा स्वतःवर केलेला विनोद सर्वश्रेष्ठ असतो. या अनेक गोष्टी चार्ली चॅप्लिनने दिल्या. निखळ विनोद काय करायचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनोदच तुम्हाला सगळ्या संकटातून बाहेर काढू शकतो. दुसरं महायुद्ध वगैरे जेव्हा झालेलं होतं त्याकडे खूप सगळ्या जगभरात हे झालेलं होतं. त्याकाळी चार्ली सरांच्या विनोदांनीच सगळ्यांना बाहेर काढलं. त्या चार्ली सरांच्या विनोदांनीच सगळ्यांना बाहेर काढलेलं होतं. एक माणूस वाक्य नसताना अख्ख्या जगाला वेड्यासारखं हसवू शकतो. ही काय कॅपॅसिटी असू शकते माणसांची. अमेरिकेला गेलेलो असताना तिकडे सुद्धा चार्ली सर 2 वर्ष राहिला होते. तिकडे अनेक पिक्चर केले. किड तिकडे केला. तर तिकडे त्यांच्या स्थळी जाऊन आलो मी. त्यांची वापरलेली टोपी त्याला नमस्कार करून आलो मी. आता फक्त एकच इच्छा आहे स्वित्झर्लंडला जिथे त्यांचं जन्म आणि हे झालं त्या जन्मगावी जाऊन एकदा मला हे करायचं आहे. तर त्यांना मी बसवेन. तसंच पु ल देशपांड्यांचं, तसंच रोवन ॲटकिन्सनचं, मिस्टर बीन, या तिघांना तर मी इथे अगदी म्हणजे बसवेनच. म्हणजे काय प्रवासच आहे ना तो. आई मी काय सांगू शकत नाही. मी इथून दिल्ली जाईन, दिल्लीहून परत येईन, मला काय माहित तरीही गप्पा संपणार नाही. कारण आपल्याला ऐकायचंच आहे या मोठ्यांच्या. आपण कुठे बोलायचं, आपण बोलायची आपली पात्रताच नाही या लोकांसमोर.